होप इज द थिंग विथ फेदर्स. आशा अशी गोष्ट ज्याला पंख आहेत. खरंच आपल्या प्रत्येकाच्या हृदयात मनात एक आशा आहे जी आपल्याला आनंदी ठेवते, जी आपल्याला स्वप्न बघायला भाग पाडते आणि जी आपल्याला क्षणात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकते. अशी अदृश्य अशी गोष्ट ज्याला पंख आहेत. आशेचे पंख इथे हेच कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. या कवींचे नाव आहे बाय एमिली डिक्सन. ह्या प्रचंड गाजलेल्या महान अशा लेखिका, कवयित्री. तर यांनी लिहिलेली ही 3 कडव्यांची कविता बघायला गेलं तर खूप छोटीशी आहे, परंतु याचा सार आपल्याला खूप काही देऊन जातो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मन लावून लक्ष देऊन ऐका. बघायला गेलं तर 9वीच्या पुस्तकातील 9th स्टँडर्ड इंग्लिशची ही पेज नंबर 15 वरची पोएम तुम्हाला ही खूप काही देऊन जाणार आहे. कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला बदल घडवणार आहे. तर या कवितेचं टायटल तुम्ही बघितलंय, होप इज द थिंग विथ फेदर्स. Hope is the thing with feathers that preaches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heard, and sword must be the storm that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. तुमच्यातले काही जण म्हणतील, टीचर ऐकायला तर चांगली वाटली पण ही समजली मात्र नाही. त्या सगळ्यांसाठी शब्दशः याचा अर्थ सांगणार आहे. आणि मित्रांनो मैत्रिणींनो, आपल्याला याचं पोएटिक डिव्हाइस कळणं फार गरजेचं आहे. म्हणजे या कवितेमध्ये कुठे मेटाफर वापरलाय, कुठे सिमिली वापरली, कुठे हायपरबोल वापरलाय. कारण या गोष्टी आपल्याला समजल्या तर आपल्याला पोएटिक ॲप्रिसिएशन लिहिणं जास्त सोपं जाणार आहे. चला सुरुवात करूया ही कविता समजून घ्यायला. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेतून आहे. तुम्ही कोणत्या गावातनं बघताय माझा व्हिडिओ नक्कीच सांगा. तुम्हाला तुमच्या गावाचा अभिमान असणारच आहे. नक्की मला त्या गावाचं नाव टाईप करून सांगा आणि तुमच्या शाळेचं पण सांगू शकता. होप म्हणजे आशा. होप इज द थिंग विथ फेदर्स. तर या पहिल्याच कडव्यामध्ये कवयित्री आपल्याला सांगतायत की आशा ही पंख असलेल्या पक्षाप्रमाणे आपल्या मनात वसलेली आहे. आता इथे आशा अदृश्य गोष्ट आहे पण त्याची तुलना पक्षाशी केलेली आहे. त्यामुळे इथे सगळ्यात पहिला येतो पोएटिक डिव्हाइस, तो मेटाफर येतो. होप म्हणजे आशा. दॅट प्रीचेस इन द सोल म्हणजे काय, जसं झाडावर पक्षी बसतो ना तसं ती जी आशा आहे ती आपल्या आत्म्यात स्थिर बसलेली आहे. सोल म्हणजे काय, आपला आत्मा. आणि ती अशी स्थिर बसलेली आहे. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. अशी एक धून जी आपल्याला आकर्षित करते. तुम्ही एखाद्या आवडत्या गीतकाराचं गाणं, अरिजित सिंगचं गाणं गायलं असेल, श्रेया घोषालचं असेल, लता मंगेशकरांचं असेल किंवा तुमच्या कोणत्याही आवडीच्या गायकाचं गाणं असेल, अशी ट्यून असते किंवा संगीत असतं की जिथे शब्द नाहीयेत, फक्त संगीत आहे. त्यामुळे ती अशीच गाणं गाती जिथे शब्द नाहीयेत. म्हणजे आशा काहीच बोलत नाहीये तरी आपल्याला एक छान प्रेरणा येते, जसं की गाणं गाते पण शब्दांशिवाय. म्हणजे तिच्या मौनात सुद्धा आपल्याला ऊर्जा देण्याची ताकद आहे. तर अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. आणि ती कधीही थांबत नाही. आशा इथे कधीही थांबत नाही. पण गंमत म्हणजे सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स याच्यामध्ये पोएटिक डिव्हाइसचे पर्सॉनिफिकेशन. कारण आशेला गाणं नाही गाता येत ना, पण इथं दाखवलंय की ती गाणं गातीये आशा. होप ही गाणं गाती दाखवण्यासाठी पर्सॉनिफिकेशनचा वापर केलाय. म्हणजे पहिल्या कडव्यामध्ये तुम्हाला मेटाफर पण भेटलाय आणि पर्सॉनिफिकेशन पण भेटलंय. सेकंड स्टांजा आपण बघूया. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. द स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड म्हणजे काय, गेल म्हणजे वादळ. अशा कठीण काळात आशेचा आवाज गोड वाटतो. बघितलं मित्रांनो, जेव्हा आपण खूप खचतो, दुःखी होतो, त्रासात जातो, असं वाटतं सगळं संपलंय आणि मनात कुठेतरी एक आशा निर्माण झाली की आपल्याला वाटायला लागतं, हो खरंच करू शकतो का आपण, हे खरंच जमेल का, आपल्याला करता येईल आपल्याला. आणि असं काहीतरी आपल्या मनात उत्पन्न झालं की आपल्या मनात येतं की सगळी टेन्शन, सगळे त्रास गळून जातात आणि आपण एक ठाम मनाने उभे राहतो आणि आपण कोणतेही कार्य सिद्धीस नेतो. ती आशा जी वादळात सुद्धा आपल्या मागे ठाम उभे राहते आणि अशा
काळात आपल्याला ती साथ देते. सो आपण म्हणू शकतो की वादळात सुद्धा आशेचा आवाज कसा सुमधुर वाटतो. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. सोअर मस्ट बी द स्टॉर्म म्हणजे सोअर म्हणजे काय, तीव्र, दुःखदायक या अर्थानं इथं ते वाक्य वापरलेलं आहे. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड. अबॅश म्हणजे काय, गप्प करणे, लाजवणे. म्हणजे या आशेच्या पक्षाला गप्प करणं काही शक्य नाहीये. किती मोठं संकट आले, कारण हा आशा कशी आहे, हृदय जागी आहे. बाहेर परिसरात काही घटना घडत असतील पण तुमच्या मनातल्या आशेच्या पक्षाला कुणी गप्प नाही करू शकत आहे, कारण ते एकदा मनात जागं झालं की सगळी संकट पार जातात. द केप्ट सो मेनी वॉर्म. म्हणजे आशा अनेक लोकांना मानसिक ऊब देते, कारण ती तुमच्या आत्म्यात वसलेली आहे आणि तुमच्या आत्म्यात वसलेली गोष्ट तुम्हाला कायम धीर देत असते. त्यामुळे तुमची आशा कायम जागी राहणं गरजेचं आहे. मनात ती तुमच्या एक सुमधुर आवाज निर्माण करते. आता इथे सुद्धा आपण बघू शकतो की या स्टॅन्झामध्ये ॲलिट्रेशन आहे, कारण बघा स्वीट, स्टॉर्म हे शब्द सलग आलेत ना. सोअर, स्टॉर्म. तर एका कडव्यामध्ये जेव्हा एक साऊंड घेतला जातो, म्हणजे जसं की अल्फाबेट आहे एस एस, तर त्यावेळेस काय येतं, ॲलिट्रेशन. थर्ड स्टॅन्झाकडे आपण वळूयात. आय हॅव हर्ड इट इन द चिलस्ट लँड. म्हणजे काय, चिलस्ट लँड म्हणजे सर्वात थंड कठीण परिस्थिती. म्हणजे मी या आशेला ऐकलंय कुठे, सगळ्यात थंड अशा अति बिकट कठीण परिस्थितीत सुद्धा मी आशेला ऐकलंय. अँड ऑन द स्ट्रेंजस्ट सी. स्ट्रेंजस्ट सी म्हणजे अनोळखी धोकादायक स्थिती, अपरिचित ठिकाणी संकटमय प्रवासात सुद्धा आशा साथ देते. येट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी. नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी म्हणजे काय, सर्वात वाईट स्थिती, इतकी भयानक परिस्थिती असेल तर या आशा नेहमीच साथ देते. इट आस्क्ड अ क्रम ऑफ मी. म्हणजे क्रमचा अर्थ काय, अगदी थोडं. म्हणजे इतकी मदत करणारी आशा कधीच काही मागत नाही, अगदी एका तुकड्या इतकं सुद्धा नाही. तुम्ही बघा ब्रेड क्रम्स, तुम्ही हा शब्द वापरला असेल, ब्रेड क्रम, एवढंसा तुकडा असतो ना ब्रेड क्रमचा, तर ती कधीच काही आपल्याला मागत नाही, पण ती सतत आपल्याला सपोर्ट करत राहते, साथ देते. जर तुम्ही वह्यांमध्ये लिहून घेणार असाल तर वाक्य गणित लिहून घ्या की होप इज द थिंग विथ फेदर्स. मेटाफर आहे, कारण आशेला पक्षाची तुलना केली आहे. सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड ही लाईन जी आहे ती पर्सॉनिफिकेशन आहे, आशेला मानवी गुण दिलेत. सिंग्स द सोल किंवा सोअर स्टॉर्म, एस एस ने सुरुवात झाली, एकसारखे उच्चार आहे म्हणून ॲलिट्रेशन आहे. चिलेस्ट लँड अँड स्ट्रेंजेस्ट सी. तर हे जे आहे ते काय आहे, दृश्य उभं करतात ना तुमच्यासमोर. चिलेस्ट लँड म्हटलं की गोठवणारी थंडी तुमच्या समोर दिसते. स्ट्रेंजेस्ट सी म्हटलं की उफाळलेला समुद्र तुमच्या समोर दिसतो, अनोळखी समुद्र. हे सगळे दृश्य उभं करतात म्हणून तिथे इमॅजिनरी आहे. आणि याला म्हटलंय इट आस्क अ क्रम्ब ऑफ मी. म्हणजे मदत करणारी काही मागत नाही, अगदी ब्रेडचा तुकडाही मागत नाही. तर इथे आयरनी दर्शवलेली आहे. एक साधा सारांश कवितेचा आहे. कविता काय सांगते आपल्याला, आशा ही आपल्या आत्म्यात वसली, एका गोड पक्षासारखी. ती एक भावना आहे, ती संकटात आपल्याला सोडून जात नाही, गोड आवाज करते, आपल्याला धीर देते, ती काही मागत नाही आणि प्रत्येक कठीण परिस्थितीत आपल्याला ऊब देते. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही कविता एमिली डिकिन्सनची? मला तर प्रचंड आवडली आहे. तुम्हाला आवडली आहे का ही कविता? आणि जर आवडली असेल ना, नक्की या व्हिडिओला लाईक करा, खूप तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि मला तुमच्या कमेंट्स येऊ द्या, कारण तुम्ही हुशार मुलं आहात, मुली आहात, जे मला कमेंट तुमच्या सांगू शकता, तुमचं मत मांडू शकता. तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी त्या कमेंट वाचतात आणि त्याच्यावर रिॲक्ट होतात. सो फ्रेंड्स, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.